सध्या लग्नसराई सुरू आहे, त्यामुळे अनेक जण सोन्याची खरेदी करतायत. मात्र सोन्याचे दर आता 91,000 रुपयांवर पोहोचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही महिन्यात सोन्याचे दर ज्या प्रमाणात वाढतायत ते पाहता दिवाळीत सोनं 95,000वर पोहोचण्याची शक्यता आहे. पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट. सोन्याचा दर प्रतितोळा 91,000वर. लग्नसराईत सोन्यासह चांदीही महागली. दर वाढल्यानं ग्राहकांच्या खिशाला झळ. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरानं प्रचंड मोठी उसळी मारली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे सोन्याचे दर आता तब्बल 91,000 रुपयांवर पोहोचलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे सोन्यासह चांदीचे दरही प्रति किलो 1 लाखांवर पोहोचले आहेत. त्यामुळे ऐन लग्नासराईतच सोनं आणि चांदीचे दर भडकल्यानं ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसते आहे. सोन्याचे भाव हे 10,000 रुपयाने वाढलेले आहे. जे प्रोजेक्शन आपलं 2025च्या एंडला सोन्याचे भाव वाढणार होते 90,000 पर्यंत जातील. 50 दिवसातच सोन्याचे भाव आज एवढे झालेले आहे. 91,000 पर्यंत भाव आलेले आहे. याच्या मागचं मुख्य कारण एकच आहे, जे ट्रेड वॉर जे सुरू आहे, टॅरिफ रेट वाढल्यामुळे ट्रेड वॉर जे सुरू झाले आहे त्याच्यामुळे सोन्याचे भाव एवढे वाढलेले आहे. गेल्या 2.5 महिन्यात सोन्याचे दर 10,000 रुपयांनी वाढले आहेत. पाहुयात सोन्याच्या दरामध्ये नेमकी कशी वाढ झाली. डिसेंबर अखेर सोन्याचा भाव जीएसटी सह 80,855 इतका होता. जानेवारी 2025च्या सुरुवातीला सोन्याचा भाव 79,104 इतका होता. 5,565 ची वाढ होऊन जानेवारी अखेर सोन्याचा भाव 84,769 रुपयांवर पोहोचला. फेब्रुवारी महिन्यात सोन्याचे दर 89,301 रुपयांवर पोहोचले. मार्चच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 87,756 रुपयांवर पोहोचला. मार्च महिन्यातील 15 दिवसात सोन्याचे दर 90,640 रुपयांवर गेले. जीएसटी तसंच घडणावळीचा खर्च पकडल्यास सोनं आता 91,000वर गेलेलं आहे. सोन्याच्या भावात 2.5 महिन्यात झालेली वाढ पाहता येत्या दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव 95,000पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ट्रेड वॉर जे सुरू आहे, टॅरिफ रेट लागू झाल्यामुळे ट्रेड वॉर सुरू आहे चायना, US आणि कॅनडामध्ये. आणि हे जर ट्रेड वॉर अजून जर वाढलं, की जर काही नेगोशिएशन याच्यात झालं नाही, तर सोन्याचे भाव हे 95,000 पर्यंत जायची शक्यता आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे आणि लग्न म्हटलं की सोन्याची खरेदी अनेक जण उत्साहानं करतात. मात्र सोन्याच्या दरानं मारलेली उसळी पाहता ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसू लागलेली आहे. लग्नसराईचे दिवस आहे, आमच्या घरातही लग्न आहे, पण भाव एवढा वाढल्यामुळे थोडा आटोक्यात घेतोय आम्ही की सोनं कसं घ्यायचं वगैरे काय, तोही एक विचार करावा लागतो. पण भाव अगदीच गेलेत, 90 पार केलेला आहे. त्यामुळे भाव थोडे कमी व्हायलाच पाहिजे असं आम्हाला वाटतं. सोनं म्हटलं म्हणजे लग्नसराईमध्ये घेतलंच जातं. सर्वसामान्यांना आजकाल परवडत नाही आहे. आणि स्त्रीचा दागिना म्हटलं म्हणजे सोनं येतं, तर ते कुठंतरी कमी झालं पाहिजे ही अपेक्षा आहे सरकारकडून. आगामी काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी यांची जे काही धोरणांवर ठाम राहिले, तर आगामी काळात सोन्याचे भाव हे 95,000पर्यंत जाण्याची शक्यता या ठिकाणी सोने व्यापाऱ्यांनी या ठिकाणी वर्तवली आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.